जपून. अगं कशाला काळजी करतेस? आम्ही सगळेजण आहोत ना. हं? माझ्या मैत्रिणी सुद्धा असंच म्हणायच्या, आम्ही आहोत ना, कशाला घाबरतेस? पण सगळ्या वेदना आपल्याला सहन करायला लागतात ना. आई तुम्ही हसताय का? अगं हसते म्हणजे तुझं म्हणणं पटतंय मला म्हणून हसू येतंय. मला अजिबात हसायला येत नाहीये. काय झालं? मला टेन्शन आलंय खूप. अगं टेन्शन कशाला घेतेस? आता माझ्याकडे बघ, 2 वेळा अनुभव घेतला मी, 2 वेळा. तुम्ही सॉलिड आहात, मला नाही जमणार ते सगळं. हे बघ, उगाच टेन्शन नाही घ्यायचं. तुला माहितीये का, एकदा डिलिव्हरी झाली ना की मग दुसऱ्यांदा त्रास नाही होत. दुसऱ्यांदा? अय्या दुसऱ्यांदा म्हणतायत. दुसऱ्यांदा मला गीता गीता घाबरवतेस का हिला? गप्प बस. नाही वहिनी, मी घाबरवत नाही, मी तिचा मोराल बूस्ट करतेय. अगं हे बघ कसं असतं माहितीये का, बाळंत होणं ना हा बाईचा दुसरा जन्म असतो, ते उगाच म्हटलं जात नाही. दुसरा जन्म वगैरे मला माहित नाही, पण बाळ होणं म्हणजे अर्धमरण नक्की आहे, मला पटलंय. अगं काय भलतं सलतं बोलतेस? असं काही नसतं. वहिनी, आपण हिला काही सत्य घटना सांगूया का? म्हणजे तुला माहितीये का, माझी एक लांबची पनवेलची मावस आजी आहे. तिला ना 3 मुलं आणि 4 मुली होत्या. चल तू 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 इकडे चल. तुला माहितीये हे तर काहीच नाही. नाही मला अजिबात ऐकायचं नाहीये. अगं 7, 14, एक तर आजी होती दुसरी, तिला 14. काय होणार आहे काय माहित. सगळ्या गोष्टी एकत्रच येत आहेत. एकीकडे मोनिकाची डिलिव्हरी आणि दुसरीकडे कोर्टाची डेट. आणि लळा लागला तर सगळं संपलं असं असं वकील म्हणत होते. मला तर कळतच नाही की जे घडतंय ते चांगलं घडतंय की वाईट. जे घडतंय ते सगळं चांगल्यासाठी घडतंय असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण मोनिकाची डिलिव्हरी जर आधी झाली ना तर ही केस जिंकणं आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे आत्या. त्याला आपण तरी काय करणार? आत्या तुझं काय चाललंय? हो काय मग असं का बोलतेस? कुणातरी तिराहिताचा प्रॉब्लेम ऐकून बोलतो तसं बोलतेस. मी आत्या कम ऑन. एरवी तू स्वतःहून येतेस मला मदत करायला आणि आता मी तुला काहीतरी विचारतोय तर तुला काहीच बोलायचं नाहीये. मुलांना जन्म घ्यायला मदत करतेस पण नात्यांना जन्म घ्यायला मदत करू नकोस. आणि म्हणून या प्रकरणात तू काहीही लक्ष घालायचं नाहीस. नाही नको, मला आत्ता काही बोलायचं नाही. आणि प्रार्थना कर देवाकडे की एवढ्या लवकर डिलिव्हरी होऊ देऊ नको म्हणून. चल मी जरा जाऊन येते. वाव, लवली. पण तुला कोणी सांगितलं मला गुलाबापेक्षा कळी आवडते? हा, आता ज्या मुलीला कुत्र्याची पिल्लं आवडतात, ज्या मुलीला पावसापेक्षा जास्ती आभाळ आवडतं, त्या मुलीला फुलांपेक्षा जास्ती कळी आवडत असेलच ना. नाही, मी काही मनकवडा वगैरे नाहीये. पण हल्ली आपल्याकडे एक स्मार्टफोन नावाची गंमत असते. त्याच्यावरती सोशल नेटवर्किंग साईटवरती आपण वेगवेगळे फोटोज अपलोड करत असतो. मग त्याच्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो ना. ते पण तरीही कौतुक आहे, कारण पाहणारे फक्त फोटोज पाहतात. तू त्यातून आवड शोधलीस. थँक्यू. बाय द वे, रिअली सॉरी. मला ना काश्मीर मधनं थेट राजस्थानात आल्यासारखं वाटलं. म्हणजे काय, तू इतकं छान आत्ता कौतुक करत होतीस आणि डायरेक्ट सॉरी वरती आलीस. नाही, तुला मी आधीच सांगितलंय मला सॉरी हा शब्द ऐकायलाच येत नाही. यू रिमेंबर? चला, म्हणजे चुकल्यानंतर सॉरी म्हणायची गरज नाही. हा, कदाचित सलील पंडित सोबत असताना तू चुकणार आहे नाहीस. शब्दांशी छान खेळतोस तू. थँक्यू सो मच. तसं काय ना, मी क्रिकेट आणि फुटबॉल सुद्धा खूप छान खेळतो, पण त्याच्यानी कविता होत नाहीत ना, म्हणून मग मी शब्दांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट जरा.
हे हो मी नाही सुद्धा नाही असू दे, तू राहू दे. तू मेडिकल प्रोफेशन मध्येस ना, तुला कुठल्याही वेळी महत्वाचा कॉल येऊच शकतो. खरं सांगू, मला ना या भेटीत असं फॉर्मली काय कसं बोलायचं काहीच कळत नाही. हा, मग मी तरी कुठे पहिल्या भेटीत काय बोलावं याचा क्लास करून आलोय. आणि मला तर ना तुला पाहिल्यानंतर असं धडधडतं खूप. मी इतकी भयानक आहे का? नाही नाही, तसं नाही, पण मला माहित नाही, पण होतं असं. तू डॉक्टर आहेस तर मला सांगू शकशील का प्लीज असं का होतं? मी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणाची केस घेत नाही. ओ ठीक आहे, मग आता मला अपॉइंटमेंट घेऊन भेटायला लागेल. आय एम जस्ट किडिंग. नाही नाही, पण मी सिरियसली सांगतोय. तू समोर आलीस की मला असं होतं. प्लीज, म्हणजे असं का होतं मला सांगू शकशील? मी हवं तर अपॉइंटमेंट घेऊन भेटेन, पण फीज नाही देणार. का नाही देणार? का देऊ? समजा एखाद्या डॉक्टरच्या कारने ऍक्सिडेंट केला तर जखमी माणसाला ड्रेसिंग करण्याचे डॉक्टर पैसे घेतील? मानसी, मी तुझा एक फोटो काढू का? काय ना, मला नॅचरल गोष्टी खूप आवडतात. मी जोक रिपीट करू का? तू हस ना मग. One second. थँक्यू सो मच. थँक्स. बर, मी आणि माझी फॅमिली मोस्टली बेंगलोरला असतो. तर लग्नानंतर कदाचित, अजून ठरलं नाहीये, पण कदाचित एक्सक्यूज मी मॅम. तुला कोणी सांगितलं मला ब्राउनी आवडते म्हणून? वेल, तुझ्या फोन इतकी नसली तरी थोडी स्मार्ट आहे मी. आता जो मुलगा त्याच्या सगळ्या फोटोज मध्ये ब्राउनीच खात असेल तर ऑब्व्हियसली त्याला ती आवडत असणार. प्रचंड आवडते. हे काय? मला पण आवडतात नॅचरल गोष्टी. अमेझिंग. बोला. पोचलास घरी? हो, जस्ट. तू हे विचारायला फोन केलास? नाही, मी ऍक्च्युली थँक्स म्हणायला फोन केला होता. थँक्स म्हणायला? कशाबद्दल? ते तू मला मानसी, मला खूप भूक लागली, माझ्याकडे वेळ नाही, पटपट बोल. तू मला सांगितलंस ना त्याबद्दल. कशाबद्दल? तेच रे, की सलीलला टाळू नकोस, भेट त्याला. हो. अच्छा, ओके. बर, मग कशी झाली तुमची डेट? अपेक्षेपेक्षा खूपच छान. गुड. त्याचं कारण माहितीये तुला? कारण तुझ्या सांगण्याने मी छान रिलॅक्स झाले होते. करेक्ट. थोडक्यात काय, माझं ऐकल्याने फायदा होतो. विक्रांत, अगं गंमत केली. तू खूप चांगला वाटला. कोण? अरे असं काय करतोस?
सलील. हा अच्छा. मी याआधी त्याला 2 वेळेस भेटले तेव्हा पण तेव्हा भेटणं कसं टाळता येईल हाच विचार मनात होता, बरोबर? हो. आणि आज तो विचार मनात नसल्यामुळे ना, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचा विचार करणं थोड्या प्रमाणात का होईना पण मला कळू शकलं. डिसेंट वाटला तो. आणि मुळात आमच्या आजी आजोबांसारखी त्याला लग्नाची घाई नाहीये हे बघून बरं वाटलं. स्वामी म्हणतात, मनाचा दरवाजा उघडल्याशिवाय परमेश्वराशीच काय पण कुणाशीही संपर्क करणं, त्याला ओळखणं, समजून घेणं हे शक्य नाही. स्वामी कोण? स्वामी स्वामी विक्रांतानंद. विक्रांत. चल फोन ठेवतो, भूक लागली मला. हो हो. तू जेवलीस? नाही, आता आजी आजोबांचं जेवण झालं, मी जेवते. ओके, गुड नाईट. गुड नाईट. खूप भूक लागली आहे. आई, हॅलो. हॅलो. हाय. नाही काही नाही, सहजच फोन केला. म्हटलं तू आज मला भेटायला आलीस, बराच वेळ दिलास, माझ्याशी मोकळेपणाने बोललीस, माझंही बोलणं ऐकून घेतलंस. मला खूप बरं वाटलं ऍक्च्युली याआधी 2 वेळा काही ना काही कारणांनी माझं डोकं ठिकाणावर नव्हतं, म्हणून नाही माझ्या लक्षात आलं होतं ते, म्हणूनच मी पण सोडून दिलं. थँक्स म्हणायची गरज नाहीये मानसी. प्रत्येकाला त्याला हवा तेवढा वेळ आणि त्याची म्हणून एक स्पेस असते, ती मिळायलाच पाहिजे. ती स्पेस तू मला दिली म्हणूनच थँक्स म्हटलं. ओके, एनिवेज भेटूयात लवकरच. हो. बाय. गुड नाईट. गुड नाईट. एकदा का तुम्ही म्युच्युअल डिव्होर्सवर सही केली की प्रोसिजरनुसार मिळेल त्या तारखेला तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागेल. आपल्या बाजूनं त्यात कुठलीही दिरंगाई होता कामा नये. जर तुम्ही कोर्टात यायला टाळाटाळ केली तर ते तुमच्याच अगेन्स्ट जाऊ शकतं. कोर्टात तुम्ही वेळ दवडता आहात असा अर्थ काढला जाऊ शकतो. कोर्टात एकदा तुमचं ऍप्लिकेशन फाईल झालं की 6 महिन्यानंतर तुम्हाला डिव्होर्स मिळेल. त्याआधी काउन्सिलिंग सेशन्स होतील तुमचे. तुमच्या समझोता होतोय का हे पाहण्याचा कोर्टाचा एक प्रयत्न असेल. ऐक, काय झालं? मला कसं तरी होतंय. काय होतंय? जीव असा घाबरा झाल्यासारखं झालंय. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. तू जरा व्यवस्थित बस. मागे सावकाश. ऐक, बीपी हाय किंवा लो झालाय का? मी तेच पाहत होतो पण तसं काही नाहीये. डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे. हे बघ, तू तो विचार करू नकोस, आपण पाहूया.
तुला अजून मगाच सारखंच वाटतंय? काळजी करण्यासारखं काहीच नाही. मला बरं वाटावं म्हणून तू हे सगळं बोलतोयस ना? नाही, मग कशावरनं सांगू शकतोस तू? माझी डॉक्टरी विद्या, नाडी परीक्षा आणि अनुभव. आय सी. मला सांग, तुला जेवून किती वेळ झालाय? 2.5-3 तास. आणि जेवणानंतर तू पुरेसं पाणी प्यायली होतीस? हो. तू डोळे मिटून शांत पडून राहा. हं? आणि जर पुन्हा अस्वस्थ वाटलं तर मला हाक मार. हं? कारण ही केस नॉर्मल नाही आहे. ही केस डेडलाईनची आहे आणि डेडलाईन आहे तुमच्या बायकोची डिलिव्हरी. केसमध्ये एकदा का भावनांनी एंट्री घेतली ना की संपलं हो सगळं. जोपर्यंत ती बाई असते तोपर्यंत केस लढणं शक्य असतं, पण एकदा का तिची आई झाली ना की मग संपलं. विक्रांत, मी उद्या कोर्टात हजर राहावं म्हणून तू हे सगळं करतोयस ना? तुला काय समजायचंय ते समज. आत्ता मी फक्त एक डॉक्टर आहे, तुझा नवरा नाहीये. काय काय चाललं तुझं आता या वेळेला खुडबुड? अहो काही नाही, पोरीचे दिवस भरत आलेत ना, मग तयारी नको का म्हणून बॅग भरून ठेवते. अगं वाजले किती? अहो तुम्ही झोपा बघू, तुम्हाला नाही कळणार. व्यवस्थित बॅग भरून झाल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मी झोपलोच होतो, तूही झोप एवढंच म्हणायचं आहे मला. बस झालं, पुरे नंतर कर. विक्रांत, काय रे, बरं आहेस ना? म्हणजे काही नाही आई, तू झोप. मोनिका बरी आहे ना? हो बरी आहे. अरे मग तू का जागतोयस? 3:45 वाजले. हो अगं झोप येत नाहीये मला. मग मी काही कॉफी दूध देऊ का? नाही नाही,
मला काहीच नकोय. तू जाऊन झोप, मी पण झोपतो थोड्या वेळात.